अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या असा एकही महिना जात नाहीये जिथं अंतर्गत धुसफूस किंवा वाद पाहायला मिळत नाहीये। कधी सुनील तटकरे विरुद्ध प्रफुल्ल पटेल, कधी विधान परिषदेच्या जागांवरून खडाजंगी आणि आता तर थेट एका राज्यसभेच्या खासदारकीवरून पक्षामध्ये मोठा राडा झालाय। होय, छगन भुजबळ आउट झालेत आणि प्रफुल्ल पटेलांचे खंदे समर्थक राजेंद्र जैन यांची लॉटरी लागलीय। पण या एका खासदारकीच्या मागे नेमकं काय राजकारण घडलं? भुजबळांचा हट्ट नडला की त्यांच्या विरोधात पक्षातच काही शिजत होतं? महायुतीनं भुजबळांची मागणी नेमकी का फेटाळली आणि भाजपचा या जागेवर काय डोळा होता, हेच आजच्या व्हिडिओतून अगदी सविस्तरपणे पाहायचंय। नमस्कार। बघा, सर्वप्रथम पार्श्वभूमी समजून घेऊया। सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला आणि ती जागा रिक्त झाली। या जागेवर राष्ट्रवादीकडून सर्वात आघाडीवर आणि फायनल मानलं गेलेलं नाव होतं अर्थात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं। भुजबळांना स्वतःला सुद्धा दिल्लीच्या राजकारणामध्ये रस होता, त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब केलं होतं। सगळं काही सुरळीत चाललेलं होतं। भुजबळांची दिल्लीची वारी निश्चित मानली जात होती, पण अचानक असं काही घडलं की संपूर्ण चित्र पालटलं। भुजबळांच्या मनात एक नवी राजकीय चाल आली। त्यांनी पक्षश्रेष्ठी आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे एक मोठी अट ठेवली। ती अट अशी होती की मी राज्यसभेवर दिल्लीला जायला तयार आहे, पण त्या बदल्यामध्ये महाराष्ट्रात माझा पुतण्या समीर भुजबळ याला मंत्रीपद दिलं जावं। आता बघा, समीर भुजबळ हे माजी खासदार आहेत, मुंबई राष्ट्रवादीचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांना पक्ष संघटनेचा मोठा अनुभव आहे। त्यामुळे भुजबळांचा सवाल होता की जर पक्षामध्ये तटकरे कुटुंबाची घराणेशाही चालत असेल तर माझ्या पुतण्याला मंत्रीपद मिळण्यामध्ये नेमकी काय अडचण आहे? पण भुजबळांची ही मागणी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीच नाही तर भाजपच्या सुद्धा केंद्रीय मंत्र्यांनी किंवा केंद्रीय नेतृत्वानं थेट फेटाळून लावली। आता भुजबळांची मागणी का नाकारली गेली तर राजकीय तज्ज्ञांच्या मते यामागे मराठा विरुद्ध ओबीसी आणि घराणेशाहीची भीती होती। बघा, छगन भुजबळ स्वतः खासदार होते, त्यांचे सुपुत्र पंकज भुजबळ हे आधीच आमदार आहेत। अशातच पुतण्या समीर भुजबळ हा पुन्हा आमदार झाला आणि त्याला मंत्रीपद दिलं तर एकाच घरामध्ये सगळी सत्ता जाईल। यामुळे आधीच आरक्षणाच्या मुद्द्यावरून संवेदनशील असलेल्या मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरू शकते। त्यामुळेच ही जोखीम पुन्हा एकदा महायुतीला घ्यायची नव्हती। मंत्रीपदाची अट फेटाळल्यामुळे छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले। राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये त्यांनी थेट जाहीर करून टाकलं की जर अट मान्य नसेल तर मी राज्यसभेवर जाणार नाहीये। आता राष्ट्रवादी समोर मोठं संकट होतं। भुजबळांची समजूत काढण्यात वेळ घालवला असता तर ही जागा हातानं गेली असती, कारण पडद्यामागे भाजप या जागेवर डोळा ठेवून होतं। भाजपला ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यामधून काढून नवनीत राणा यांच्या पदरात टाकायची होती आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू होते। जर राष्ट्रवादीनं वेळेमध्ये उमेदवार दिला नसता तर ही खासदारकी भाजपच्या पारड्यामध्ये गेली असती आणि त्यामुळेच अजितदादांच्या राष्ट्रवादीनं कोणतीही रिस्क न घेता भुजबळांचा हट्ट बाजूला सारला आणि थेट दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केली। भुजबळांच्या जागी राष्ट्रवादीनं ज्या नावावर शिक्कामोर्तब केलं ते नाव म्हणजेच राजेंद्र जैन। आता हे राजेंद्र जैन नेमके कोण आहेत? राजेंद्र जैन हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत कट्टर समर्थक आहेत। एकेकाळी ते स्वीय सहाय्यकही मानले जायचे। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये आणि स्थानिक राजकारणात जैन यांचा मोठा दबदबा आहे। ते गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत आणि गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव सुद्धा आहेत। यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव म्हणून सुद्धा काम पाहिलंय आणि ते विधान परिषदेचे आमदार सुद्धा राहिले। थोडक्यात सांगायचं तर प्रफुल्ल पटेलांशी असलेली निष्ठा आणि त्यांचं उत्तम संघटन कौशल्य पाहून पक्षानं त्यांना ही मोठी संधी दिली आहे। या निवडीमुळे एक गोष्ट तर स्पष्ट झालीय की अजितदादांच्या पक्षात अजूनही प्रफुल्ल पटेलांचं वजन किती मोठं आहे हे पुन्हा एकदा दिसून आलंय। केवळ पुतण्याच्या मंत्रिपदाच्या हट्टापायी भुजबळांनी चालून आलेली हक्काची खासदारकी गमावली आहे। राजकीय जाणकारांच्या मते पुतण्याला थेट मंत्रिपद मागण्यापेक्षा आधी त्याला आमदार म्हणून निवडून आणलं असतं तर ते भुजबळांचं जास्त फायद्याचं ठरलं असतं, कारण एकाच घरात मग 2 आमदारकी आणि 1 खासदारकी आली असती। पण शेवटी भुजबळांचा हट्ट नडला आणि दोन्ही संधी सुद्धा हातच्या गेल्या। आता पुढे काय होणार? भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीतील हा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो। आता या अपमानाचा बदला घेण्यासाठी भुजबळ रागात येऊन पुन्हा एकदा पक्षांतराचा विचार करणार की मग महायुतीमध्येच राहून योग्य वेळेची वाट पाहणार?
हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय? भुजबळांची अट ही खरोखर निरर्थक होती की सुनेत्रा पवारांनी भुजबळांची अट मान्य करायला पाहिजे होती? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.